महालिंगरायाचं मंदिर, हे पण महालिंगरायाचं मंदिर आहे. आणि आता आपण गाव सोडून जाताना तिथं महालिंगरायाचं दुसरं मोठं मंदिर आहे. स्वतः शिव पार्वती दीपावलीच्या अमावस्येच्या रात्री 12 वाजता स्वतः येऊन धस बांधतात. मग ज्याला फेटा म्हटलं जातं, ज्याला पुढाचं म्हटलं जातं, आणि ते जवळपास 30-40 फुटाचं असतं. आणि असं तिथं आहे की तिथं कुणी त्यावेळेस थांबायचं नाही. जर कुणी थांबलं तर त्याला त्याचं प्रायश्चित्त मिळतं. अशी ही पावनभूमी आहे. आणि राज्य सरकारकडे आम्ही 5 जी धनगर समाजाची मूळ देवस्थान आहेत, त्यामध्ये हुंदंती आहे, त्यामध्ये हुनूर आहे, त्यामध्ये आरेवाडीचा बिरोबा आहे, आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 मंदिर आहेत, पट्टणकोडोलीचा बिरोबा आणि वासीचा बिरोबा. अशा 5 देवाचा एक एकत्रित आराखडा आम्ही तयार करून आपल्या राज्य शिखर समितीकडे पाठवलेला आहे. आता तुम्ही मंत्री महोदय आहात, तर तुमच्याकडे पण माझी विनंती आहे, देवाबांकडे विनंती आहे की या 5 मंदिराचा एकत्रितपणे एक विकास आराखडा तयार होण्याची आवश्यकता आहे आणि त्याला शेकडो कोटी रुपयाची आवश्यकता आहे. तर ही बाब आपण मंत्रिमंडळाच्या कानावरती घालावी, एवढाच विषय मी आपल्यासमोर मांडतो. जयंतीचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं अखंड देशभर माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात, माननीय देवाबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये पार पडलेला आहे. गावागावात, शहरात